भारताच्या पूर्वेकडील त्रिपुरा या राज्यात छबीमुरा नावाची ही एक जागा आहे। या जागेला म्हणतात पूर्वेकडचं ॲमेझॉन। या छबीमुरामध्ये जो टुरिस्ट स्पॉट डेव्हलप केलेला आहे त्याचं हे इथे इन्फॉर्मेशन सेंटर आपल्याला दिसतंय। लोकांसाठी सुविधा आहे, जनसुविधा केंद्र म्हणजे टॉयलेट्स, हॉटेल, या इकडे मोठ्या प्रमाणावरती असलेलं पार्किंग। बरेच लोक इथे येतात। मोठं मैदान आहे, या संपूर्ण मोठ्या मैदानामध्ये पार्किंग करता येणं शक्य असतं। हे सगळं जे आहे ते एका नदीच्या किनारी आहे। या नदीचं नावसुद्धा गोमती आहे। लखनौच्या आसपास असणारी गोमती आणि ही गोमती या दोन वेगळ्या आहेत असं माझं मत आहे। नकाशात जे काय बघितलं त्याच्यानुसार हे वेगळी गोमती आहे। या ठिकाणी जर राहायचं असेल तर त्याची सुद्धा व्यवस्था या जागांमधून होते आणि हे हॉटेल आहे, हे एक आहे आणि दुसरं पर्यायी आहे। या ठिकाणी जेवणाची व्यवस्था होऊ शकते। एक मध्ये साकव त्यांनी उभा केलेला आहे, त्याच्या पलीकडे काय आहे चौकशी केली। इकडे एक कुठेतरी पलीकडे शिवमंदिर आहे। नदी किनारी त्यांनी एक प्रतीक्षालय केले, व्हीलचेअर वगैरे नेता यावी अशासारखं छानपैकी बांधीव काम आहे हे। या पायऱ्यांवरून उतरून या प्रतीक्षालयात जाता येतं। खाली गोमती नदी आहे। नदीमध्ये असणारी ही जी बोट आहे, क्षमता असणारी ही बोट आहे। या बोटीतून या नदीमधून अशा तऱ्हेच्या संपूर्ण घनदाट जंगलातून जे जातं ते आपल्याला पुढे जायचं आहे। ही गोमती नदी, नदीच्या किनाऱ्यावरती चांगलं मस्त घनदाट जंगल आहे आणि येण्याचा संपूर्ण रस्ता सुद्धा अशाच घनदाट जंगलाचा होता, म्हणूनच याला ॲमेझॉन ऑफ ईस्ट म्हणतात। या नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूला पुढे गेल्यानंतर काही कातळ आहेत आणि त्याच्यावरती 13व्या का 15व्या शतकामध्ये कोरलेली अनेक मूर्ती आहेत। महिषासुरमर्दिनी आहे, शंकर आहे आणि ते युनेस्कोचं मान्यताप्राप्त टुरिस्ट ठिकाण आहे। गोमती नदीमधून आम्ही आता निघालेलो आहोत आणि ते आहे छबीमुरा, ईस्टचं ॲमेझॉन जंगल। आणि ही आमची बोट आणि याच्यामध्ये असणारे आमचे सहप्रवास दूर तिकडे दिसत आहेत जेटीवरती, तशा बोटींमधून आम्ही निघालेलो आहोत। नदीच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये बाजूला हे जे कातळ आहे त्या कातळावरती असलेली शिल्प जी आहेत ही अशी, या शिल्पांना बघण्यासाठी आम्ही आता आलो होतो। अनेक आहेत। आपल्या प्रवासाच्या सुरुवातीच्या भागामध्ये असणारं हे कातळ शिल्प आहे। 700-800 वर्षांपूर्वी किंवा त्याच्याहून आधीच्या काळामध्ये इथे जंगलात राहणाऱ्या आदिवासींनी ही कातळ शिल्प कशा तऱ्हेने चितारले असतील याचं आजही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही। त्रिपुराची सांस्कृतिक ओळख दाखवणारं जे कातळ शिल्प दाखवतात ते या इथे आहे। या उंच कातळावरती जे कोरलेलं आहे याला मर्दिनी दुर्गा म्हणतात। आपण त्याला महिषासूर मर्दिनी म्हणतो। त्याच्या पायाशी महिषासूर दिसतो। अष्टभुजेच्या या प्रतिमेला बाजूने एक कठडा सुद्धा केलेला आपल्याला दिसतो। हे इकडचं प्रसिद्ध कातळ चित्र
जा नहीं पाएंगे। दुर्गा आहे. हां, पण महिषासूर मर्दिनी जरी म्हणत असले तरी चित्रांमध्ये जसं काही दिसलं तशा सगळ्या गोष्टी आपल्याला आत्ता दिसत नाही. त्याच्यावरती आता हां फन वगैरे आल्यामुळे तो महिषासूर मात्र झाकला गेला आहे. बरोबर, अष्टभुजा मर्दिनी दुर्गा असं याचं नाव आहे. मुद्दामून गोमतीच्या बाजूला या अशा कडेकपाऱ्यांमधनं पाणी येतं वरच्या डोंगरातून आणि या सगळ्या दाट झाडीमध्ये ज्याला ॲमेझॉन ऑफ ईस्ट असं म्हटलं जातं, या झाडीमध्ये असलेली ही गोमती नदी, त्याच्यामधला आमचा हा बोटीने होणारा प्रवास आणि आता आम्ही जाणार आहोत ते याच्या किनारी असलेल्या किनाऱ्याला असणाऱ्या एका गुहेमध्ये. नुकताच पाऊस वादळ होऊन गेला असल्यामुळे किती चिखल आहे आणि प्रत्यक्षात तिकडे जाता येणं कितपत शक्य आहे ते आता बघायचं. त्या गुहेत जाण्यासाठी तिकडे बांधलेली एक जेटी आणि त्या तिकडनं असणारी पाऊल वाट आणि जाण्याचा एक आणि येण्याचा एक असे तिकडे केलेले रस्ते आहेत. बाजूला रेलिंग आहे. हां, आतमध्ये एक गुहा आहे. गुहेमध्ये काही तुम्हाला खूप जाता येतं अशातला प्रकार नाही. खूप खोलवर जाता येत नाही, परंतु जे काय आहे जायचं, बघायचं. येण्याचा रस्ता, जाण्याचा रस्ता. या भुसभुशीत मातीवरून अखेर आम्ही इथे आलो आणि आता हा जो रस्ता आहे बांधीव आहे. बाजूला रेलिंग वगैरे सुद्धा त्यांनी केलेलं आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे चिखल भरपूर आहे. सांभाळून सांभाळून चालायचं आहे. हो, पायऱ्यांवरून जोरात वाहणारं पाणी बघून आम्ही पुढे गुहेमध्ये जाण्याचा आमचा विचार रद्द केला.